तुम्ही जे पेरणार आहात तेच उगवणार आहे. गहू पेरून ज्वारी उगवते का? ज्वारी पेरून हरभरा उगवतोय का? आपण जे पेरणार ते उगवणार. म्हणून काय पेरायचं ना लेकरांच्या बाबतीमध्ये ते ठरवावं लागेल. मुलांच्या आयुष्यामध्ये मुलांना फक्त आपण हे बघा, आपल्या डोक्यात काय माहिती आहे का बहुतांशी पालकांच्या, नाही मला नाही मिळालं मग आता मुलासाठी करूयात. आम्ही सायकलवर गेलो मग पोराला गाडी घेऊन देऊयात. आमच्या वेळेस नव्हत्या एवढ्या सुविधा म्हणून पोरांना देऊन टाकूयात. त्यांना फक्त त्या सुविधांच्या त्या कोटामध्ये असं अडकून ठेवू नका. काही काही गोष्टींच्या अभावात सुद्धा मजा असते. एखादी गोष्ट नाही आणि एखाद्या गोष्टीला नाही म्हणणं हे सुद्धा आपल्याला जमलं पाहिजे. आपण कोणत्याच गोष्टीला नाही म्हणायला तयार नाही होत. नाही पप्पा मला ते पाहिजे म्हणजे पाहिजे. पप्पा काही करेल तिकडे पण पोराला ते आणून देईल. आणि बापाची मानसिकता काय असते माहिती आहे पोरांनो? नाही मला नाही मिळालं, माझ्या वेळेस नव्हती सुविधा, आता आहे पोरांच्या नशिबानं, मग देऊन टाकू. पण काय द्यायचं, कधी द्यायचं, कोणत्या गोष्टी? तुम्ही कितीतरी श्रीमंत कुटुंबातले पालक बघा, त्यांची काहीही विकत घेऊन द्यायची त्यांची कॅपॅसिटी आहे. पण बहुतांशी उद्योगपतींनी पहिली काही वर्ष पोरांना स्वतःच्याच कंपनीत 5-10 हजार रुपये काम नोकरी करा दे. तुला त्या 5 रुपयाची, 10 रुपयाची, 5,000ची, 10,000ची किंमत कळली पाहिजे. शेतकरी जर कोण असेल तर तुमच्या लक्षात येईल. पिकाला रोज पाणी देतो का हो शेतकरी? काही दिवस जरा ताण द्यावा लागतो, साध्या सरळ सोप्या भाषेत. तो ताण दिल्याशिवाय त्या पिकाला त्या पाण्याचीही मजा कळत नाही. आणि म्हणून तो ताण सुद्धा आपल्याला आपल्या लेकराला योग्य वेळी देता येतो का, याची काळजी आपण घेतली पाहिजे. सगळ्याच गोष्टी रोज तुम्ही त्याला पुरवल्या नाही जुळणार. 2-2, 2.5 वर्षाच्या पोरांच्या हातात तुम्ही मोबाईल देऊन टाकले हो. आणि बाप असं कौतुकानं सांगताय मला कळत नाही ते त्याला कळतंय म्हणते मोबाईल मधलं. पोरगं जर रडायला लागलं ना, आई त्याला जवळ घ्यायची आणि जवळ घेतल्याबरोबर पोरगं रडणं थांबवत होतं. आता पोरगं रडायला लागल्यावर आई काय करते मी सांगू का तुम्ही सांगता? आणि पोरगं इतकं पुढचं आहे, मोबाईल हातात आल्याशिवाय ते पण रडायचं थांबत नाही. आईच्या स्पर्शाची जागा जर मोबाईलच्या स्पर्शानं घेतली असेल, हा कुणाचा पराजय आहे? हा विज्ञान तंत्रज्ञानाचा विजय आहे का मातृत्वाचा पराजय आहे, हे ठरवण्याची वेळ आली आहे. म्हणून कोणत्या वयात कोणत्या गोष्टी कोणत्या कारणांसाठी मुलांना द्यायच्या हे आपण ठरवायला हवं. वय वर्ष 0 ते 11 वयोगटातल्या हजारो मुलांचे डोळे निकामी होण्याची वेळ आली आहे. इतका पोरांचा स्क्रीन टाईम मोबाईलवरचा वाढत चालला आहे. मोबाईल खूप चांगलं साधन आहे, तुम्ही ते मुलांना द्यायला हवं. मुलं टेक्नोसेवी असली पाहिजेत, नवीन तंत्रज्ञान कळलं पाहिजे. पण किती प्रमाणात हा प्रश्न मात्र तुम्ही स्वतःला आणि तुमच्या मुलांना विचारला पाहिजे. तुम्ही पाहिलं असेल, पोपट पकडणारे काही लोक, त्या एक माणूस आहे ना, खूप शिताफीनं तो पोपट पकडायचा. मी त्याला एक दिवशी विचारलं, तू इतक्या सहजासहजी कसा पकडतो रे? मला काही नाही साहेब, सोपं आहे. मी काय करतो म्हटलं, 2 झाडांना ताणून एक दोरी बांधतो आणि म्हटलं मग पोपट येतो त्या दोरीवरती बसतो आणि तो एकदा दोरीवर बसला की मी एका झाडाची दोरी सैल करतो. दोरी जशी जशी सैल होईल तसा तसा तो पोपट पडायला लागतो आणि तो त्या दोरीला घट्ट पकडतो. आणि एकदा का त्यानं त्या दोरीला घट्ट पकडलं की मग मी टाईम साधतो आणि पकडतो त्या पोपटाला. तुम्ही विचार करा, त्या पोपटामध्ये सामर्थ्य हवेत उडायचं, पण तो विसरून जातो की मी या हवेमध्ये उडू शकतो आणि त्या दोरीला घट्ट पकडायचा प्रयत्न करतो. आपण त्याला इतकं कुरवाळलंय, आपण त्याला इतकं कुरवाळत बसलोय की ते विसरून गेलाय की नाही माझ्यात क्षमता आहे. आणि मग अशा वेळेस तो आपल्याला घट्ट पकडायचा प्रयत्न करतो. आपण किती दिवस पुरणार आहोत त्याला? त्याच्यामध्ये ती क्षमता निर्माण करता येईल का? त्याच्या मनगटात ती रग निर्माण करता येईल का? तुम्ही लाखो रुपये, कोट्यवधी रुपये कमवून ठेवा आणि त्याच्यामध्ये कमवायची जर ताकद नसेल तर ते 2 दिवसात काडी लावून टाकते, उडून टाकते सगळं. तुम्ही ताकद निर्माण करा त्याच्या मनगटामध्ये कमवण्याची. बघा, म्हणजे तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो. एक आजी होती आणि तिनं तिचं गार्डन तयार केलेलं होतं आणि त्या बागेला ते इतकी जपायची, प्रत्येक झाडावर तिचं लक्ष असायचं आणि ती बाग इतकी भरून गेली, फुलून गेली. पण आजीच्या वयाला मर्यादा येतो, किती दिवस ती बाग बघणार आहे. आणि मग बाग आता कोमेजून जायला लागली. पण आजी मात्र ताकदीनं ती बाग जपत होती. पण आजी आता अंथरुणाला खिळली आणि मग मात्र आजीला टेन्शन आलं की अरे, मी जोपर्यंत बरी होते तोपर्यंत प्रत्येक झाडाला मी जपत होते, आता या झाडाला कोण जपणार? आणि मग तिनं मुलाला बोलवलं आणि सांगितलं, राजा, मी ही बाग आयुष्यभर जपत राहिले, आता मी आजारी पडली आहे, आता मला वाटत नाही की मी अंथरुणातनं उठेल, पण मला टेन्शन याचं आहे की ही बाग कोण बघेल? ए आजी, तू काळजी करू नको. नातवानं सांगितलं, मुलगा नातू दोघे होते. नातवानं सांगितलं, आजी तू काळजी करायची नाही, आता ही बाग इथून पुढे मी बघणार, तू पटकन बरी हो बरं. आता आपल्या बागेला बघणारं कुणीतरी आहे या विचारानंच आजी आता हळूहळू बरी व्हायला लागली होती.
बरं, नातू रोज सकाळी बागेत जायचा आणि थेट संध्याकाळीच घरी यायचा. वडील विचारायचे, बाग कशी आहे रे? हो पप्पा, सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी बागेतच आहे. आजी तर 2 तास जायची, मी दिवसभर बागेत आहे. पोरगा रोज जायचा, सकाळी संध्याकाळी घरी यायचा. 1 महिन्यानं आजी बरी झाली आणि आजीनं आणि बापानं ठरवलं, चला आता बागेत जरा फेरफटका मारून येऊ. आणि बागेत फेरफटका मारायला आले, बघितलं तर सगळी झाडं सुकून गेलेली होती. मग या पोराला विचारलं, बाबा तू रोज सकाळी 8ला येतोय, संध्याकाळी घरी येतोय, रोज बागेत आहे, तू काय करत होता? तू काय काळजी घेतली? अहो म्हटलं, मी खूप काळजी घेतली हो. आल्यानंतर मी प्रत्येक पान ना पान पुसून काढत होतो. प्रत्येक झाडाचं खोड फांदी सगळे पुसून घ्यायचो, त्या झाडांना कुरळायचो, त्या फुलांचा पापा घ्यायचो, त्या झाडाला मिठी मारायचो, जवळ घ्यायचो. मी किती काळजी घेतली, पण नाही हो ही बाग टिकली. मग त्या आजीनं सांगितलं, राजा, कुरवाळणं, जवळ घेणं, त्याला मिठी मारणं, याला काळजी घेणं नाही म्हणत. त्याला योग्य वेळी पाणी घालावं लागतं, योग्य वेळी पाणी तोडावं लागतं, योग्य वेळी ताण द्यावा लागतो, जनावरांनी खाऊ नये म्हणून कधी झाडांना कुंपण घालावं लागतं, आणि मग ती बाग भरते फुलते. आपल्या डोक्यात आहे थोडीशी काळजी घ्यावी, त्याला रोज गन पावडर लावावा, त्याला नवनवीन कपडे घालावेत, त्याला रोज आल्याबरोबर कुरवाळावं, रोज त्याच्या गालावर ओठ टेकवावेत, म्हणजे मुलांची काळजी घेणे. योग्य वेळी ताण द्या, योग्य वेळी कानाला पकडा, योग्य वेळी त्याच्या पाठीवर थाप मारा, योग्य वेळी डोळे मोठे करा, योग्य वेळी त्याच्या डोळ्यात पहा. मला वाटतं हे लेकरांची काळजी घेणे. आमची काळजी घेण्याची जी व्याख्या आहे ना, ती पहिल्यांदा आम्हाला बदलावी लागेल. आणि मुलांना कोणत्या पद्धतीनं कोणत्या गोष्टी सांगायच्या हे ठरवावं लागेल. अरे, शिवाजी महाराजांनी हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, पण त्याच्या पाठीमागं प्रेरणा कोणाची आहे? आईनं सांगितलं. मला सगळ्या पालकांचं कौतुक करायचं की आज तुम्ही एवढ्या संख्येने इथं उपस्थित आहात, की तुम्हाला असं वाटतं की नाही, आपण आपल्या मुलांसोबत बोललं पाहिजे, मुलांच्या सोबत काहीतरी आपण ऐकलं पाहिजे. शिवाजी महाराजांना त्यांच्या आईनं सांगितलं, राजे, हिंदवी स्वराज्य निर्माण करावं लागेल आणि वेळ प्रसंगी त्याच्यासाठी तुला समशेर उचलावी लागेल, संघर्ष करावा लागेल. ही संघर्षाची वृत्ती आपण आपल्या लेकरांमध्ये निर्माण करायला नको. आयुष्य म्हणजे कधी संघर्ष आहे तर कधी तडजोड आहे. कधी तडजोड करायची, कधी संघर्ष करायचा, तारतम्य ठेवून कसं वागायचं हे लेकरांना शिकवायला हवं. शिवाजी महाराजांना सांगितलं, राजे, हीच वेळ आहे 4 यवनी पातशाहीला सुरुंग लावायची. लिंबू टिंबू पोरं गोळा केली, त्यांच्या हातात समशेरी दिल्या, केवढं मोठं स्वप्न दाखवलं. आज आमचं पोरगं काही वेगळं करायला गेलं का आम्हीच त्याला सांगतोय, अंथरून पाहून पाय पसर. त्याला ते पोरगं हातपाय खुडून खुडून मरून गेलं, पण आपण त्याला हातपाय पसरू दिले नाहीत. आपण सांगितलं पाहिजे, हातपाय पसर, अंथरुणाचं काय करायचं तुझा बाप बघल. एवढी धमक आम्हाला आमच्या लेकरामध्ये निर्माण करता आली पाहिजे. पण आम्ही त्याला मोठी स्वप्न बघू द्यायला तयार नाही होत. ते जर स्वप्न बघत असेल तर त्याची पाठराखण करा, त्याला सांगा, हो मी आहे तुझ्यासोबत, प्रयत्न तर कर, यश येईल किंवा अपयश येईल, पण करून तर बघूयात. ते धाडस, ती ताकद लेकरांमध्ये आम्हाला निर्माण करता येईल का? काय वेळ होती. म्हणजे परिस्थिती इतकी भयानक होती. पुण्यामध्ये जेव्हा जिजाऊ आल्या, त्या मुरार जगदेवानं अशी पहार रोवून ठेवलेली होती आणि सांगितलं होतं, जो कोणी या पहारीला हात लावील त्याच्या कुळाचा नायनाट होईल. जिजाऊंनी आपल्या एवढ्याच्या लेकराला सांगितलं, शिवबा, उचला ती पहार आणि द्या भिरकावून. ज्या पुण्यामध्ये मुरार जगदेवानं गाढवाचा नांगर फिरवला, त्याच पुण्यामध्ये छत्रपतींनी सोन्याचा नांगर फिरवला आणि पाहता पाहता स्वराज्य उभं केलं. एक प्रसंग सांगतो तुम्हाला. काळजी घेणं म्हणजे फक्त कुरवाळणं नाही, काळजी घेणं म्हणजे फक्त त्याला मांडीवर बसवणं नाही. मगाशी जे म्हटलं ना, योग्य वेळी ताण देता यायला हवा, योग्य वेळी त्याला संघर्षाची वृत्ती त्याच्यात निर्माण करता यायला. जेव्हा अफजल खानाला भेटायला निघाले शिवाजीराजे, अस्वस्थ असणाऱ्या शिवाजीराजांना सांगितलंय, भेडा अफजल खानाला, काय होईल ते होईल, आणि जर काही तुमच्या जीवाचं बरं वाईट झालं तर जिजाऊ संभाजीराजांना गादीवरती बसवेल आणि स्वतः राज्यकारभार पाहिल. काय त्या आईचं धाडस आहे, काय त्या आईचं काळीज आहे. आणि म्हणून हे आयुष्य परत नाही. पोरांना सांगा, कर तुला काय करायचंय ते, पण मोठी स्वप्न बघ, चांगलं काहीतरी करायचं ठरव. आहे मी तुझ्यासोबत आई म्हणून, आहे मी तुझ्यासोबत बाप म्हणून. आणि पोरांनाही विनंती आहे, तुमचे आईबाप जेव्हा तुमच्यासाठी काहीतरी करतात त्यावेळेस तुम्ही तुमच्या आईबापाकडे फक्त बघत चला की कुठल्या परिस्थितीतून माझे आई वडील माझ्यासाठी हे सगळं करतायत. तुम्हाला जर त्याची जाणीव राहिली ना तर तुमचे पाय घसरणार नाहीत. तुमच्या आई वडिलांच्या तुमच्याकडनं माफक अपेक्षा आहेत, फार काय अपेक्षा नाहीये. पोरांनी रोज लाख रुपये आणून माझ्या हातात टेकवावेत. इथं तरुण पोरं बसलेली आहेत, तुमचे उंची आता वडिलांच्या खांद्याला आली आहे, वडिलांची चप्पल तुमच्या पायाला यायला लागली आहे. एकदा का बापाची चप्पल पोराच्या पायाला यायला लागली आणि पोरगा बापाच्या खांद्याला आला, वडील रागवत नाहीत, चापट मारत नाहीत,
लहान होतो, काही चुकलं तर वडील पटकन चापट मारायचे, ए असं नाही रे, असं कर. आता पोरगा खांद्याला आल्यावर वडील मारतात का हो? अशा वेळेला वडिलांच्या डोळ्याची भाषा बाळांनो तुम्हाला समजून घेता आली पाहिजे. बापाची अपेक्षा असते की पोरगा आता खांद्याला आला, थोडंसं ओझं हलकं करल, त्याच्या पायावर उभा राहील, त्याचं कर्तृत्व सिद्ध करल. आणि बापाची अपेक्षा इतकीच असते, पोरानं त्याचं नाव कमवावं. वडिलांची अपेक्षा आहे की पोरांनी आमची नावं पुसावीत. मी पुसावीत म्हणतो, घालवावीत नाही. पुसावीत कोणत्या अर्थानं? आतापर्यंत तुमची ओळख काय? अमुक अमुक यांची मुलगी, अमुक अमुक यांचा मुलगा. एक दिवस असा आला पाहिजे ना पोरांनो, तुमच्या नावानं तुमचे आई वडील ओळखले गेले पाहिजेत. ते कलेक्टर साहेब आहेत ना, हे त्यांचे वडील आहेत बरं का. त्या तहसीलदार मॅडम आहेत ना, ही त्यांची आई आहे बरं का. ते डॉक्टर साहेब आहेत ना, हे त्यांचे बाबा आहेत बरं का. त्या इंजिनियर मॅडम आहेत ना, ही त्यांची आई आहे बरं का. तुमच्या नावानं जेव्हा तुमचे आई वडील ओळखले जातात, याच्यापेक्षा काय असतं आयुष्यातलं यश? यशाची कोणती व्याख्या आहे? तुम्ही कितीही श्रीमंत झालात, तुमच्या पुढे 2 लोक आहेतच की. आणि आज नसेल तर उद्या कुणीतरी येणारच आहे की. आपल्या प्रगतीची व्याख्या जर काय असेल ना, माझ्या दृष्टीनं तुमच्या आईबापानं तुमच्यासाठी टाळ्या वाजवणं आणि त्यांना तुमचा हेवा वाटणं, याच्यापेक्षा दुसरी प्रगतीची व्याख्या मला वाटत नाही. तुमच्या आईवडिलांनी तुमचं कौतुक केलं पाहिजे. अरे वाह, काय माझ्या पोरीनं करिअर केलं, काय माझ्या लेकरानं नाव कमवलं, आमच्याकडे काही नव्हतं पण पोरानं केलं बरं का. हे जेव्हा तुमच्या आईवडिलांना वाटायला लागेल ना, तेव्हा मला वाटतं ती एक, इतर अनेक व्याख्यांपैकी ती एक तुमची प्रगतीची व्याख्या आहे. आणि म्हणून तुमच्या आईवडिलांना हेवा वाटेल असं काहीतरी करा. ठरवा आम्हाला नेमकं आमच्या आयुष्यामध्ये काय करायचं आहे. बहुतांशी जणांनी ठरवलेलंच नाही की मला नेमकं काय करायचं. आणि मी पुन्हा पुन्हा सांगतो, कुणाचं बघून ठरवू नका की ह्यानं हे केलंय म्हणून मला ते करायचंय, त्यानं ते केलंय म्हणून मला हे करायचंय. आपण अंधानुकरण करतो. अंधानुकरण करू नका. चांगल्या गोष्टींचं अनुकरण करा, पण अंधानुकरण करू नका. खरं आहे का, बरं आहे का, चांगलं आहे का, वाईट आहे का, चिकित्सा करा आणि मग ठरवा. सगळ्यांनी उजवा हात वर घ्या बरं. हां, ही 4 बोटं पोरांनो दिसत आहेत का माझी? दिसत आहेत का? हां, सगळ्यांनी ती हनवटीला लावा. ही हनवटी आहे का? तुम्ही कपाळाला हात का लावला? घ्या खाली. का लावला? मी काय सांगितलं होतं? हनवटीला हात लावायचं. तुम्ही कपाळाला का लावला? शब्बास, तुम्ही लावला म्हणून वर्षानुवर्षे हेच चाललंय. आणि याच्या आधी मी काय सांगितलं होतं? अंधानुकरण करायचं. वर्षानुवर्ष आपण हे करतोय. त्यानं केलं म्हणून मला हे करायचंय, तो तिकडे गेलाय म्हणून मला तिकडे जायचं. शोधा. मी आता चेंबूरला गेलो होतो. डॉक्टर होमी भाभा इन्स्टिट्यूट आहे. अनेक तिथे विद्यार्थी, सायंटिस्ट त्यांच्यासोबत गप्पा मारता आल्या. बोटावर मोजणे इतकी पोरं सुद्धा मला महाराष्ट्रातली सापडली नाही की ज्यांना वाटावं की आपण सायन्स स्टुडंट आहोत, आपण सायंटिस्ट व्हावं, आपण तिथे जाऊन काहीतरी करावं. आपल्या डोक्यात डॉक्टर, इंजिनियर सोडलं तर नवीन काही क्षेत्र आपल्याला खुणावतच नाही आहेत. का आपल्याला वाटू नये की आपण संशोधनामध्ये जावं? BSc ॲग्री झालेलं मी राहुरी कृषी विद्यापीठात आज काम करतो मॅनेजिंग काउन्सिल मेंबर म्हणून. पण बहुतांशी पोरांना असं वाटतं की आपण स्पर्धा परीक्षा दिल्या पाहिजेत. दिल्या पाहिजेत का? तर जरूर दिल्या पाहिजेत. गोरगरिबाची, खेड्यापाड्यातली, शेतकऱ्याची पोरं प्रशासनात आली पाहिजेत. पण त्यातल्या काही लोकांना असंही वाटलं पाहिजे की अरे आपण शेतीशी रिलेटेड काहीतरी करतोय, तर आपण कृषी क्षेत्रात काही संशोधनाचं काम केलं पाहिजे. आपण नवीन वाटा शोधायला तयार नाही होत, नवीन मार्ग शोधायला तयार नाही होत. का आपल्यापैकी काहींना वाटू नये आपण उद्योगात यावं, व्यवसायात यावं, व्यापारात यावं? का आपल्याला असं वाटू नये की आपण पर्यटनासारख्या विषयामध्ये काम करावं? आता मी सरांशी बोलत होतो, 200 कोटीचा टर्नओव्हर आहे वर्षाचा. मी विचारलं काय शिक्षण? म्हणले 4थी नापास. याचा अर्थ तुम्ही नापास व्हा असं म्हणत नाही ना. मग तुम्हाला तर भारी झालं म्हणे. अरे बापरे, नापास झाल्यावर टर्नओव्हर 200 कोटीचं होतं. सांगायचं तात्पर्य इतकं की ह्या माणसानं काहीतरी स्वप्न बघितलं असेल की नाही मला शिकता आलं, नव्हती माझी परिस्थिती, पण मी काहीतरी वेगळं करून दाखवेल. संधी मिळाली, संधीचं सोनं केलं, कष्ट केली, आज 200 कोटीचा टर्नओव्हर आहे उद्योग व्यवसायामध्ये. अशी किती उदाहरणं. मला विना पाटील भेटल्या होत्या. विना वर्ल्ड नाव ऐकलंय ना? केसरी टूर्स, नंतर आता विना वर्ल्ड. 700-800 कोटीचा टर्नओव्हर आहे. लोकांना फिरायला घेऊन जाणं. आपल्या पिढीला असं माहित तर होतं का लोकांना फिरायला घेऊन जाणं हा व्यवसाय असू शकेल? पण लोकांना फिरायला घेऊन जाणं हा व्यवसाय झाला. आर्चीज गिफ्ट गॅलरी ऐकलंय? 150-200 काउंटर असतील आणि 4 इंचाच्या ग्रीटिंग पासून तर 10-12 फुटाच्या टेडी बिअर पर्यंत सगळं मिळतं. वेगवेगळे डेज मार्केटमध्ये आले, त्या डेजचे ग्रीटिंग कार्ड यायला लागले. गिफ्टचं दुकान. आम्ही कॉलेजला असताना तर आर्चीज इतकं फॉर्ममध्ये होतं. कोणताही डे असला का आर्चीजला जायचं, त्या डेचं ग्रीटिंग घेऊन यायचं.
आणि माझ्या वयाची किंवा माझ्यापेक्षा जी वडीलधारी माणसं आहेत, आपल्या काळाला, तुमच्या काळामध्ये नुसतं गिफ्टचं दुकान ही संकल्पना तर होती का हो? ताई, आपल्याकडे गिफ्ट द्यायची पद्धत काय होती? लग्नात बिग्नात इकडे साडी द्यायची, तीस तिला फिरून फिरून ती वर्ष, बाई ही मीच दिली ती मागच्या वर्षी कोणाला तर. आपल्याकडे ही गिफ्टची पद्धत. पण कुणातरी एखाद्या माणसाला वाटलं गिफ्टचं दुकान असू शकतं आणि धमाका करून टाकला. जगभरातून आलेल्या कोल्ड्रिंक कंपन्यांनी भारतात काय मार्केट कॅप्चर केलं. आता तर जरा ते कोल्ड्रिंकचं पेव थोडं थोडं कमी होत चाललंय. 80-90च्या दशकात तुम्ही यांचे लग्नाचे अल्बम चेक करा, प्रत्येक अल्बम मध्ये एक फोटो सापडणार, एक बॉटल 2 स्ट्रॉ. कोणत्या फोटोग्राफरनं काढलं होतं कुणास ठाऊक. मग आम्हाला आमची सोलकढी, आम्हाला आमचं लिंबू सरबत नाही जगापर्यंत पोहोचवता आलं. आमचं नाणं असं खणखणीत बाजारात वाजून विकता आलं पाहिजे आणि त्यासाठी अपेक्षित असणारी विक्रीची कौशल्य सुद्धा आम्हाला आमच्या लेकरांना शिकवता आली पाहिजेत. आम्हाला पिकवता येतं, आम्हाला कष्ट करता येतात, पण आम्हाला विकता मात्र येत नाही. जळगावला गेलो होतो. आता जळगावला केळीचं पीक मोठ्या प्रमाणावरती होतं. तिथले शेतकरी, मला कौतुक वाटलं. जिथं केळीची बाग आहे, जिथं केळीची शेती आहे, तिथे हायवेला लोकांनी आता वेपर्सच्या भट्ट्या सुरू केल्यात. लगेच वेपर्स तयार करून त्या आले गेलेल्या लोकांना देतात. छान वाटलं मला की बदलतायत लोक. वेपर्सचं एक पॅकेट किती रुपयाला घेऊन येता? किती रुपये आणताच का नाही? 5 रुपये, 10 रुपये. 5 रुपयाच्या वेपर्सच्या पॅकेटमध्ये किती वेपर्स असतात? 5. बाकी सगळी हवा. पैसे हवेचे, तुम्हाला हवा करता आली पाहिजे. आणि हवा कशानं होते? रील्स, स्टेटस. रील्स आणि स्टेटसनं हवा होत नाही. हवा होते तुमच्या ज्ञानानं, हवा होते तुमच्या कर्तृत्वानं, हवा होते तुमच्या कौशल्यानं. ती कौशल्य तुम्हाला अस्तित्वात अंगीकारता येतील का, याच्यासाठी प्रयत्न करा. आपलं नाणं वाजून बाजारात विकता आलं पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न करा. आणि त्यासाठी अपेक्षित असणारी कौशल्य आत्मसात करा. मी नेहमी एक उदाहरण सांगतो. मी जेव्हा कॉलेजला होतो, मी आमच्या सरांना विचारलं होतं, सर आम्हाला विचारायचे की कोणाला MBA कशात करायचं आहे वगैरे. मी सांगितलं मला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये MBA करायचं. आमच्या वर्गात एक बोबडं बोलणारं पोरगं होतं. त्याला विचारलं तुला MBA कशात करायचं? ते म्हटलं मला मार्केटिंगमध्ये MBA करायचं. सर म्हटले तुला नीट बोलता येत नाही, तू मार्केटिंगमध्ये MBA काय करणार? तुझं बॅकग्राऊंड कॉमर्स आहे, तू फायनान्समध्ये MBA कर. पोरगं वर्गात उठून उभं राहिलं. म्हणला सल कलनाल तर मार्केटिंगमध्ये MBA कलनाल नाही तर शिकणार नाही. म्हटलं सर म्हणले तुला काय करायचं ते कर, आपण परीक्षा घेऊयात आणि शोधूयात कुणामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे. मी म्हटलं ठीक आहे. परीक्षा काय घेतली? 100 रामायणाच्या प्रती दिल्या आणि सांगितलं बाजारात जाऊन विकून यायच्या. ज्याच्या सगळ्यात जास्त विकल्या जातील आपण समजूया त्याच्यामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे, त्यानं मार्केटिंगमध्ये MBA करावं. आम्हाला वाटलं आम्ही बोलणारी पोरं 100 रामायणाच्या प्रती तर अशा बाजारात विकून येऊ. 8 दिवस आम्ही बाजारात फिरलो. 9व्या दिवशी वर्गात आलो. सरांनी विचारलं गणेश 100 पैकी किती प्रती गेल्या? म्हणलं 4. राहुल 8, संतोष 10. मार्क मिळवणारी पोरं पण 20 पेक्षा जास्त प्रती कोणाच्याच गेल्या नाही. बोबडं बोलणारं पोरगं मागच्या बाकावर बसायचं. त्याला विचारलं तुझ्या किती गेल्या रे? म्हटलं सल 100च्या 100 प्रती विकून आलो. म्हटलं सर म्हटले केलं काय? मार्केटिंगची कोणती स्ट्रॅटेजी, कोणतं रेफरन्स बुक? म्हणला काहीच नाही. लोकांच्या दालात द्यायचो, बेल दाबायचो, लोक बाहेर यायची. लोक बाहेर आली की समोर लामायण ठेवायचो आणि सांगायचं हे लामायण विकत घेता का वाचून दाखवू? लोक म्हणायची वाचून नको दाखवू, तुझं रामायण विकत घेतो. बोबडं बोलणं विकनेस आहे का स्ट्रेंथ आहे? दाबून ठेवला असता तर स्ट्रेंथ ठरला असता का? आपल्याला वाजून विकता आलं पाहिजे. त्यासाठी अपेक्षित असणारी कौशल्य आत्मसात केली पाहिजे. आम्ही कॉलेजला असताना आमच्या सरांनी सांगितलं होतं अमुक अमुक एरियामध्ये जरा सर्वे करून या की तिथे स्वीट मार्ट चालेल का, स्वीटचं दुकान चालेल का. तिथं ऑलरेडी 10-20 दुकानं होती. सगळ्यांनी येऊन रिपोर्ट केला 20 दुकानं आहेत, नवीन दुकान टाकण्यात मजा नाही. एकच पोरग होतं, त्यानं तिथं जाऊन सांगितलं, म्हणला 20 आहेत याचा अर्थ 21वा पण चालू शकतं. म्हटलं ही दृष्टी आहे आणि ही दृष्टी आम्हाला विकसित करता येईल का? जगात काहीतरी तुम्ही वेगळं लोकांसमोर आणावं लागेल, मांडावं लागेल. काळ आणि वेळेनुसार तुम्हाला बदलावं लागेल. काळ आणि वेळेनुसार जर तुम्ही बदलला नाहीत ना तर तुम्ही मार्केटमध्ये टिकू पण शकणार नाही. आपल्या पिढीनं आयुष्यात पहिला फोन कोणत्या कंपनीचा घेतला होता साहेब? नोकिया 3310, 1100, 1600, 2600. 3310 तर असा होता एखाद्याला फेकून मारला ना टिंगूळ येईल पण मोबाईलला काय होणार नाही. 3-3 दिवस त्याची बॅटरी उतरत नव्हती आणि मोनोपोली होती नोकियाची. सगळ्यांकडे नोकिया सोडून दुसरा फोन दिसत नव्हता लवकर. आज नोकिया मार्केटमध्ये आहे का? आहे तर किती आहे?
का नाही आहे? अँड्रॉइड टेक्नॉलॉजी नोकियानं स्वीकारली नाही, नोकिया नाही टिकू शकलं. दादा, हा कॅमेरा कोणत्या कंपनीचा आहे? सोनी, पॅनासॉनिक, निकॉन. आता कॉडॅक आहे का? आता कॉडॅक दिसत नाही. आणि तुम्ही तुमच्या आईवडिलांना विचारा, त्यांच्या लग्नात कोणता कॅमेरा होता? 100% कॉडॅक. आणि 36च फोटो निघायच्या एका रोलमध्ये. म्हणजे नवरा नवरी हार घालायला आणि फोटोग्राफरचा रोल संपायला. आणि नवरदेव कितीही मागं लागू दे फोटोग्राफरच्या, 6-6 महिने अल्बम मिळत नव्हते. ते म्हणणार ते फोटो धुवायला दिलेत, कोणत्या नदीवर जात होतं काय माहित. आणि जे पाहिजे तेच फोटो नेमके जळालेले असायचे. आता कॉडॅक का नाहीये? डिजिटल टेक्नॉलॉजी कॉडॅकनं स्वीकारली नाही, कॉडॅक नाही टिकू शकलं. नवीन तंत्रज्ञान तुम्हाला स्वीकारावं लागेल, काळ आणि वेळेनुसार तुम्हाला बदलावं लागेल. नवीन टीव्ही आला होता घरात, त्याला सेटर बिटर असायचं, पोरांनी पाहू नये म्हणून लॉक करायचं त्याला. लाईट कमी जास्त व्हायला लागली की स्टेबिलायझर असायचं. आणि प्रक्षेपण गेलं का पोरं म्हणायची टीव्हीला मुंग्या लागल्या. आता टीव्हीला कुठं मुंग्या लागतात का? मग यातलं एखादं हुशार असन, त्यानं वर जायचं, अँटिना फिरवायचा, एकानं खालून म्हणायचं दिसलं दिसलं, मग त्यानं खाली यायचं, त्यानं खाली येऊस तर इकडं परत प्रक्षेपण गेलेलं असेल. आणि पिक्चर कधीतरी बघायला मिळायचं हो. कधीतरी छायागीत, कधीतरी चित्रगीत, कधीतरी मुगली, कधीतरी चंद्रकांता. एक मी मगाशी जे म्हटलं ना, अभावामध्ये सुख होतं. कधीतरी चित्रपट बघायला मिळायचा म्हणून गर्दी व्हायची टीव्ही समोर. रविवारी रामायण महाभारत असायचं, गावात शांतता असायची, चिडीत चूप. इतकी लोक मजा घ्यायची या सगळ्या गोष्टींची, कारण अभाव होता. आता रोज चित्रपट आहेत, कोणतंही चॅनल लावा. रविवारी 4 वाजता मराठी पिक्चर लागायचा. धूमधडाका, थरथराट, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे यायचा, ओ डॅमेट. आणि मध्येच एक जाहिरात लागायची. आता ह्या तरुण मुला मुलींना ती जाहिरात पाठ नसेल, माहीत नसेल, पण सगळ्या पालकांची मात्र ती जाहिरात पाठ असणार. लाईफ बॉय है जहा. ऐकलं की नाही? खात्री आहे मला आमच्या सगळ्या पिढीविषयी, कारण आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हतो. जाहिरात बदलायला, चॅनल बदलायला ऑप्शनच नव्हता. जाहिराती सगळ्या पाठ असायच्या. आणि लाईफ बॉयच्या जाहिरातीमध्ये फुटबॉल खेळणारी पोरं दाखवली होती. भारतात कधीतरी फुटबॉलची क्रेज होती का? क्रिकेटची क्रेज होती, पण लाईफ बॉयची मोनोपोली होती. लाईफ बॉयला कुणी म्हणायचं तुम्ही क्रिकेट खेळणारी पोरं का दाखवली? इतका रुबाब होता लाईफ बॉयचा, लोक दुकानात जायची आणि म्हणायची साबण द्या नव्हती म्हणत, लाईफ बॉय द्या म्हणायची. इतका रुबाब लाईफ बॉयचा. पण त्यानंतर राजा हिंदुस्तानी पिक्चर आलेला. करिश्मा कपूर एकदम फॉर्ममध्ये होती. लक्सनं करिश्मा कपूरला ब्रँड अँबॅसेडर केलं. आता लक्सनं करिश्माला ब्रँड अँबॅसेडर केल्यावर फुटबॉल खेळणाऱ्या पोरांकडे कोण बघतंय का? लक्सनं मार्केट कॅप्चर केलं. लाईफ बॉयला कळलं आता करिश्माच्या कॉम्पिटिशनमध्ये फुटबॉल खेळणारी पोरं टिकणार नाहीत. आता आपण त्यांनी लाल रंगाचा ठोकळा साबण बाजूला केला आणि लाईफ बॉय गोल्ड नावाचा गुळगुळीत साबण बाजारात आणला. आणि लाईफ बॉय गोल्डची जाहिरात कोण करत होतं? आता फुटबॉल खेळणारी पोरं नाहीत. लाईफ बॉय गोल्डची जाहिरात करत होता कॉलेजचा एक तरुण मुलगा आणि मुलगी. मुलगी गाडीवरनं उतरते, रागात निघून जाते. मुलगा विचारतो काय झालं? मुलगी सांगते पसीने की बदबू से परेशान. पोरगा घरी जातो, लाईफ बॉय गोल्ड आंघोळ करून येतो. या कंपन्यांना कळलो काळ आणि वेळेनुसार आपल्याला बदलावं लागेल. कोविडमध्ये एक तरी साबण अशी जाहिरात करत होता का आमचा साबण सुगंधी आहे, तो लावल्यावर तुम्ही गोरे व्हाल? कोविडमध्ये कुणाला गोरं व्हायचं पडलं होतं? प्रत्येक साबण एकच जाहिरात करत होता, 99.9% कीटाणू से मुक्ती. कोविडमध्ये साहेब संतूर मम्मी बिम्मी सगळं बंद, फक्त कीटाणू आणि मुक्ती.